तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना। आपला साप्ताहिक प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता। अध्याय 21 संपूर्ण, पण 22 बघत आहोत आज। श्रीरामकृष्ण आपल्या खोलीमध्ये आहेत दक्षिणेश्वरला आणि सकाळची वेळ आहे, थंडीचे दिवस आहे। 1883 सकाळी 8ची वेळ आणि 1 जानेवारी। बरेचसे भक्त आलेले आहेत। एक छोटीशी घटना इथे सुरुवातीला आहे। श्रीरामकृष्ण जमिनीवरच बसून आहेत। एरवी ते छोटी त्यांची पलंगडी असते त्याच्यावर बसतात। आज सगळ्या भक्तांबरोबर खाली जमिनीवर, खोली छोटी असते आहे ती, ज्यांनी बघितली असेल। खूप मोठी खोली नाही आहे, 20-25 लोक मोठ्या मुश्किल बसू शकतात। त्यांच्याजवळ एक जिलब्यांची टोपली आहे, कुणा एका भक्ताने भेट म्हणून आणली आहे। त्यातून एक लहानसा तुकडा मोडून त्यांनी तोंडात घातला। ही घटना पण संक्षेपामध्ये बघितली होती, आज थोडीशी बघू। श्रीरामकृष्ण म्हणतात, ते हसतात आहे, बघितलं, मी आईचं नाव घेत असतो म्हणून त्या असल्या घृतकुल्ल्या मधुकुल्ल्या जोडायला मिळतात, म्हणजे गोडधोड खायला मिळतं। आईचं नाव घेतलं म्हणजे देवाचं नाव घेतलं की सगळे हसतात। मी की आता याचा अर्थ आपल्याला जो लावायचा लावू शकतो। घृत म्हणजे तूप, मधु म्हणजे गोड। आपण ज्याला म्हणतो गोडधोड खायला मिळत असतं, म्हणजे खाण्यापिण्याची काही ददात राहत नाही। आईचं नाव घेत असतो म्हणून, म्हणजे देवाचं नाव घेतलं की आपल्याला नुसतंच जेवायला मिळत नाही तर गोडधोड खायला मिळतं, म्हणजे कशाची काही चिंता राहत नाही। देवाला शरण गेलं, आपण म्हणतो ना की अन्नपूर्ण असते, जगदंबा ही अन्नपूर्ण असते। काशीला तुम्ही विश्वनाथाचं मंदिर बघितलं, त्याच्या बाहेर आलं दुसऱ्या बाजूला अन्नपूर्णेचं मंदिर आहे। शिव हे भिक्षा मागणारे आहेत आणि त्यांना भिक्षा देणारी ती अन्नपूर्ण आहे। भगवान शंकराचार्यांनी अन्नपूर्णेचं स्तोत्र पण लिहिलं आहे। ज्ञान वैराग्य असं म्हटलं आहे शेवटी, भिक्षा देही, मला ज्ञान वैराग्याचं भिक्षा दे असंही म्हटलं आहे शेवटी। ते अन्नपूर्णेचं स्तोत्र खूप प्रसिद्ध आहे। शंकराचार्यांची सगळी स्तोत्र प्रसिद्ध आहे, पण हे पण छान आहे स्तोत्र। तर ते एक प्रकारचा विनोद करतात आहे की लोक देवासाठी आणून देतात, म्हणजे ही भक्ती लोकांची देवासाठी असते। ही भक्ती आपल्याला दिसते, त्याला आपण म्हणतो लक्षण म्हणतो, सिम्पटम्स। एखादा पेशंट डॉक्टरकडे गेला तर तो आधी काय बघतो, आजारपणाची चिन्ह बघतो, त्याला आपण सिम्पटम्स म्हणतो। तो कसा दिसतोय, त्याला ताप आला की नाही, त्याचं BP काय आहे, त्याचं ठोके काय आहे हृदयाचे की नाही, पल्स कशी आहे, पोट दाबून बघेल, डोळे फाडून बघेल, तो जीभ दाखवा म्हणेल। कशासाठी? ती बाह्य लक्षणं आहेत ती नाही, बाह्य लक्षणावरून आपल्याला गोष्टीची कल्पना येते नाही।
अर्थात बाह्यलक्षणामध्ये सुद्धा काहीतरी असू शकतं थोडंफार. नुसते बाह्यलक्षणं आहेत पण आत काहीच नाही, भावच नाही आहे, तसं असू शकतं. नाही नसतं असं नाही आहे. जसं आपण कोणत्याही अभिनयात बघतो, मग ते नाटक असो, चित्रपट असो की आणखी काय असो, त्यामध्ये अभिनय असतो. हा अभिनय जो असतो हा परफेक्ट असतो. म्हणजे आपल्याला तो अगदी इतका परफेक्ट वाटतो की त्यावेळीपुरतं तरी आपण काही विसरून जातो की हा फक्त अभिनय करतो, ही भूमिका आहे, तो माणूस नाही आहे. इतकं स्पष्ट दिसतं ते. त्या अभिनयाचं एवढं सामर्थ्य असतं, आपल्याला ते तंतोतंत दिसतं. कोणतीही भूमिका, पौराणिक हो, ऐतिहासिक असो, सामाजिक असो, कौटुंबिक असो, कोणतीही असो, ती भूमिका आपल्याला इतकी तंतोतंत दिसते, जे अभिनय इतका तंतोतंत दिसतो की आपल्याला ते खरं खरं वाटतं. ती नक्कल आहे, अभिनय आहे, ॲक्टिंग आहे, नाटक आहे, हे आपण त्यावेळी पुरतं तरी विसरून जातो. तेच त्या अभिनयाचं सामर्थ्य असतं. अर्थ काय की आत काही नसतं, फक्त अभिनय आहे. त्या अभिनयाचा आणि त्या व्यक्तीचा सुतराम संबंध नाही आहे. ती भूमिका वेगळी आणि तो व्यक्ती वेगळा असं असू शकतं. पण पुष्कळ बाबतीतसुद्धा जे आत आहे ते बाहेर असतं. आत जर तो भाव असेल, प्रेम असेल, तर ते व्यक्त होतं आपोआप. नाही असं आपण व्यवहारात बघतो. म्हणून लोक मंदिरात येतात, दर्शन घेतात किंवा जे काही करतात ते भाव असतो म्हणून करतात की नाही. नुसतंच काही अभिनय म्हणून, नाटक म्हणून करत नाही, लोकांना दाखवण्यासाठी करत नाही. त्याच्यामागे एक काहीतरी भाव असतो, एक काहीतरी विचार असतो. नाही भक्ती असते, आपण त्याला भक्ती म्हणतो. म्हणजे आस्था असते, श्रद्धा असते, प्रेम असतं. आणि त्या पोटी तो ते कार्य करत असतो, ती क्रिया करत असतो. म्हणून ते एका भक्ताने जिलबी आणली आहे टोपलीमध्ये आणि श्रीरामकृष्ण ते खाऊ शकत नाही, त्यांना काही अडचणी आहेत स्वास्थ्याच्या. त्यांनी छोटासा तुकडा खाल्ला, त्यांनी काय होणार नाही छोट्याशा तुकड्याने. कधी कधी ते नुसतं स्पर्श करून जिभेला लावत असत, नाही तर कपाळाला लावत असत, आहे की नाही. कारण ते पोटात जाणं त्यांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने ठीक नव्हतं. पण त्याचा सन्मान करायचा त्या वस्तूचा म्हणून ते जिभेच्या टोकाला एक कण लावत असत. पुरी आहे, एक घटनावचनामृतच आहे की नाही. कोणाकडे गेले आहेत आणि काही ते जेवण येऊन झालं नंतर परत फिरतात आहे, त्यावेळी म्हणतो ते पुरी, त्यांनी पुरी मागवली, पुरी घेऊन ये. मी पुरी खाल्ली नाही. मग पुरी आणल्यानंतर त्यांनी ती तोडली, जिभेला एक कण लावला. म्हणजे याच्यात अर्थ आहे काय, नाही तर पुरी खाण्यासाठी पुन्हा यावं लागलं असते. वासना नको कोणती, मनामध्ये कोणताही संकल्प किंवा वासना नको. आपल्या मनामध्ये कोणतेही विचार नको, त्याला वासना म्हणतात. संकल्प, वासना नेहमी संकल्पातून उत्पन्न होत असतात. गीतेमध्ये आहे संकल्प प्रभवान कामान. नाही प्रभवान म्हणजे भवान प्रभवान. त्या कामनांपासून कामना उत्पन्न होतात, संकल्प प्रभवान असतात. त्या तुमच्या मनात संकल्प आला म्हणजे त्याच्याबरोबरच इच्छा आली की नाही. मग इच्छेला कसं करायचं, कारण इच्छा आपल्याला भरकट होतात. बहुतेक पुष्कळशा इच्छा काहीतरी निरर्थक असतात, पण आपण त्याच्यावर काही कंट्रोल करू शकत नाही, त्या आपल्या ताब्यात नसतात. मग त्यांना ताब्यात कसं आणायचं, तुम्ही संकल्पाला ताब्यात आणा. संकल्प ताब्यात आणणंसुद्धा कठीण असतं, पण तुमच्या अखत्यारीतली बाब आहे ती नाही. संकल्प केला की ती पुढे जाऊन ती इच्छा निर्माण होते नाही. मग तुम्ही संकल्प नाही केला की ती इच्छा तिथेच थांबते. मी त्याच्या पण म्हणतो निपिंदबड म्हणतो. त्या मुळातच आपण ते थांबवतो. ती मुळात नाही थांबवली तर मग ते जसा बुडबुडा असतो, पाण्याच्या खाली असतो, तो थांबण्याच्या वरती येतो फुटतो तो. मग ते सगळे वर्तुळ निर्माण होतात की नाही. विचारांची आवर्तनं निर्माण होतात, विचारांची वर्तुळं निर्माण होतात. एक विचार दुसऱ्या विचाराला उत्पन्न करतो, त्याला प्रभवान म्हणतात आहे. दुसरा विचार त्याला मोठ्या याला करतात, चौथा पाचवा असं करून
संपूर्ण तलाव वर्तुळांनी भरून जातो. मध्ये फक्त एक छोटासा बिंदू असतो, एक बुडबुडा असतो. केंद्रामध्ये एक छोटंसं वर्तुळ असतं, पण एक छोटंसं वर्तुळ मोठ्या वर्तुळा निर्माण करतं. असं करता करता आपलं चित्त संपूर्ण त्या इच्छेने व्याप्त होऊन जातं. हे आपल्याला माहिती आहे, मग आपला अनुभव आहे, किंवा आपण म्हणूया मानसशास्त्राचा भाग आहे हा. पण तसं होतं म्हणून संकल्पच तिथे थांबून टाका. ते पण फार कठीण आहे की ना. आपलं मन काय, आपलं मन आपण विचारपूर्वक आपल्या मनाकडे बघत नाही की मन काय विचार करतं, मनामध्ये काय विचार, ते शक्यच नाही आपल्याला. म्हणून त्याला म्हणतात साक्षीभाव. मन तुम्ही नाही, मनाकडे साक्षीभावाने बघा. जसं आपण कोणत्याही गोष्टीकडे साक्षीभावाने बघतो. म्हणजे हे पुस्तक आहे, हे पुस्तक वेगळं आहे आणि मी वेगळं आहे, पुस्तकाकडे बघतो मी, त्याला साक्षीभाव म्हणतात. तुम्ही नदीच्या तीरावर बसले आहात, नदी बघत आहात वाहताना, तुम्ही साक्षीभावाने ते नदी वाहताना बघतात. तसंच प्रत्येक भावामध्ये साक्षीभाव म्हटलं याचा अर्थ त्याच्याशी तुम्ही एकरूप होत नाही, त्याला साक्षीभाव म्हणतात, विटनेस ॲटिट्यूड म्हणतात. किंवा तुम्ही गेटवर उभे आहात, तुमच्या दाराच्या समोर उभे आहात आणि कोणाची तरी वाट पाहतात, आहे की नाही. मग आपल्याला वाटतं की इकडे इकडे गाड्या जातात, तिकडे तिकडे जातात, माणसं इकडे इकडे जातात, माणसं तिकडे इकडे जातात, सतत त्यांची ये जा चालू असते. आपल्याला वाटतं की हा तर नाही आहे, तो तर नाही आहे, तिकडे तर दिसत नाही आहे. कारण काय, आपल्या मनात कोणाची तरी वाट पाहण्याची अपेक्षा आहे, वाट पाहतो आहे आपण. मग त्यावेळी काय होतं की आपण वाट पाहता पाहता प्रत्येक व्यक्तीचं असं वाटतं की आपलेच आहे. म्हणजे आता बघा, इथे विटनेस ॲटिट्यूड नाही आहे, साक्षीभाव नाही आहे. याचं कारण काय आहे, आपल्याला साक्षीभावाने राहता येत नाही. आपण कोणाची तरी अपेक्षा, येण्याची कोणाची तरी वाट पाहतो. त्यांनी म्हटलं आहे अमुक अमुक वाजता येईल, आणि ते वाट पाहणं म्हणजे फार वैताग असतो. पण आपण मात्र वाट पाहतो. येतात जातात येतात जातात, असं वाटतं की हे तर नक्कीच आपलं इट्सेट्रा. पण विटनेसमध्ये तसं नाही. तुम्ही दारात उभे राहा, पण तुम्ही कोणाचीच वाट पाहत नाही. मग काय करता तुम्ही, इकडनं इकडे जातात, तिकडनं तिकडे जातात. तुम्ही फक्त ते दृश्य बघता, पण तुम्ही तिथे तुमचं मन कुठेच थांबत नाही, कुठे अटकत नाही, कारण तुम्ही कोणाची वाटच बघत नाही आहे. त्याला म्हणतात साक्षीभाव. गीतेमध्ये त्याला उदासीन म्हटलं आहे, उत आसीन. आपण भाषेमध्ये उदासीन शब्द थोडा वेगळ्या अर्थाने वापरतो. उदासीन म्हणजे तो उदासीन आहे, शब्दाचा अर्थ तोच आहे, एक्सटेंडेड मिनिंग तोच आहे, परंतु आपण थोडा निगेटिव्ह अर्थाने वापरतो. तो उदासीन आहे म्हणजे त्यात काही इंटरेस्ट नाही आहे या अर्थाने. इथे असं नाही आहे, शब्दाचा अर्थ तो नाही आहे उदासीन. शब्द असा बनला आहे तो उत आसीन, म्हणजे आहे तो पण वर आहे. आसीन आपल्या भूमिकेच्या वर आहे, नेहमीच्या भूमिकेवर नाही आहे तो. त्यांनी आपण थोडंसं वेगळ्या म्हणे, त्यांनी आपल्याला थोडंसं उंचावर नेलेलं आहे असं म्हणूया. स्वतःला नेहमीपेक्षा थोडंसं उंचावर नेलं आहे, म्हणजे वेगळं नेलं आहे, म्हणून त्याला उत आसीना असा शब्द आहे तो. उत आसीना म्हणून संधी होऊन ते उदासीन झाला आहे. उदासीनवत आसीन, की नाही, 14वा अध्याय आहे तो. उदासीनवत आसीन गुणैर्यो न विचाल्यते गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. उदासीनवत आसीना, तो आहे, उपस्थित आहे. आसीना अर्थात शब्द बसलेला आहे, पण इथं आपण उपस्थित आहे म्हणजे फिजिकली इज प्रेझेंट, आहे की नाही असं नाही आहे, पण नाचल्यासारखं आहे. तो असतो जेव्हा त्याने तो प्रभावित होतो. जसं मी म्हटलं, दारात उभा आहे, कोणाची तरी वाट बघत आहे, नाही त्याने तो प्रभावित झालेला आहे. त्याचं मन शांत नाही आहे, विचलित झालेलं आहे, चंचल झाला आहे. कोण असेल, हात नसेल, तो तर नसेल, तो तर नसेल, कारण तो दृश्याशी एकरूप झालेला आहे. जे दिसतं आहे, जे ऐकू येतं त्याच्याशी एकरूप झालेला आहे. इथे असं नाही आहे. उदासीनवत आसीन, तो बघतो आहे परंतु उदासीन आहे, त्यात त्याचं मन गुंतलेलं नाही आहे. त्याला म्हणतात साक्षीभाव. तर गीतेमध्ये साक्षीभाव असा सांगितला आहे, पुष्कळ ठिकाणी आहे. उदासीनवत आसीन गुणैर्यो न विचाल्यते, त्रिगुणांनी तो विचलित होत नाही. गीतेमध्ये गुणांचा प्रभाव खूप दाखवला आहे. गुण कसे उत्पन्न होतात की नाही,
ते कसे प्रभावित होतात, सत्वगुण काय, रजोगुण काय, तमोगुण काय, सगळं दाखवलं आहे. सत्वगुणसुद्धा मानतो. ज्ञान सुखसंगेन बदनाती ज्ञानसंगेन चानघ. आपल्याला सत्वगुण खूप महत्त्वाचा आहे. सत्वगुणातूनच आपण पलीकडे जाऊ शकतो, देवदर्शनाकडे जाऊ शकतो. पण तो सुद्धा बंधनकारक आहे. सुखसंगेन बदनाती ज्ञानसंगेन. ज्ञानाने बांधतो तो. आता ज्ञान बंधन होऊ शकतं, ज्ञान तर मुक्त करतं, पण ज्ञानाचा अहंकार मात्र बांधतं. सुख तर माणसाला हवं असतं. सुखाने चित्त शांत होतं. शांत चित्त सुखी असू शकतं. अशांतस्य कुतः सुखम गीता म्हणते. म्हणजे शांत आहे तर तुम्ही सुखी आहात. सुखी माणूसचं चित्त शांत असतं. पण ते सुद्धा बंधन आहे. कारण मी शांत आहे, मी सुखी आहे, मी आनंदी आहे, माझं सगळं व्यवस्थित चाललं आहे, इथे काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे की तो अहंकार होतो की नाही, ते तुम्ही स्वतःला त्याच्याशी जोडता. कशाशी जोडू नका. गीतेचं आणि आपल्या अध्यात्माचंही सांगणं आहे. तुम्ही जगात राहा. गुणैर्योन विचार. ॲक्टिव्ह माणूस खूप ॲक्टिव्ह होऊन जातो कोणत्याही बाह्य कारणाने. ॲक्टिव्हिटी खूप गतिमान होते, खूप वाढते. आपल्या हातात नाही आहे ती की नाही. आपण तिथून फरफडत जातो. त्याला रजोगुण म्हणतात की नाही. रजसस्तु फलम दुःखम. आपलं मन दुःखी होऊन जातं, चंचल होऊन जातं. परंतु तुम्ही तिथे विटनेस राहा. ते गुणैर्योन विचाल्यते. ते गुणांचा प्रभाव आहे तो. तमोगुण कधी काही आपल्याला सुचत नाही, काही कळायची इच्छा होत नाही, कशातच रस वाटत नाही, पडून राहावं असं वाटतं वगैरे वगैरे. त्याचं भरपूर विस्ताराने वर्णन गीतेमध्ये आहे. ते बघायला पाहिजे, त्याचं खूप स्टडी करायला पाहिजे. पण मुख्य मुद्दा आहे ते झाल्यानंतर लक्षात घ्या, ते गुण करतात आहे आणि ती गुणांची गोष्ट आहे, तुमचं नाही आहे ते. आतले म्हणा की बाहेरचे म्हणा. प्रकृतीतले गुण म्हणा की प्रकृती आपल्या तुमच्या व्यक्तित्वात त्याचे गुण म्हणा, गोष्ट एकच आहे. आपण काही प्रकृतीपेक्षा वेगळे नाही आहे की नाही. ती बाहेर असते, आपल्यावर प्रभाव गाठते, आतून प्रभाव गाजवते. गुणा गुणेषु वर्तन्ते. गुणच गुणात काम करत आहे की नाही. इति मत्वा असं समजून तो प्रभावित होत न विचाल्यते. विचलित होत नाही. आता विचलित होत नाही हा मोठा उपदेश आहे. म्हणजे विचलित न होणं आणि विचलित होणं हे स्वाभाविक आहे. विचलित न होणं याच्यासाठी आपल्याला सांगावं लागली कारणं आहेत की नाही. जसे विचलित होण्याची कारणं आहेत तशी विचलित न होण्याची पण कारणं आहेत. त्यालाच आपण अध्यात्म म्हणतो, त्यालाच उपासना साधना म्हणतो की नाही. विचलित होऊ नका. कारण काय येतात आणि जातात. जस्ट कम अँड गो की नाही. नदीचं पाणी इकडनं येतं तिकडे जातात, बस तेवढंच आहे ते. त्याचा तुमचा संबंध काय आहे. आपण म्हणतो आहे पण तसं जीवनात होत नाही. आपला संबंध जोडतो, असला नसला तरी आपण जोडतो. काही संबंध नसला तरी आपण त्याला अजून चिपकतो की नाही. ही मोठी समस्या आहे. म्हणून आपल्याला अध्यात्म हे सांगतं की त्याच्यातरी श्रवण म्हणतात, म्हणूनच म्हणतात श्रवण, की तुम्हाला हे कळलं तर तुम्हाला इथे हे आहे अगदी सुरुवातीलाच उपदेश आहे आणि ते एकच वाक्य आहे पण छान आहे. मी तुम्हाला तसंच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की नाही. की तुम्ही श्रीरामकृष्णांपाशी मास्तर महाशय आले आहेत आणि ते त्यांना सांगतात आहे की नाही की एक सेकंद, की ते श्रीरामकृष्ण हे जे आहे चित्त कशाने ईश्वराकडे लागेल असा तो प्रश्न आहे की नाही. आणि हा दुसरा अध्याय आहे, तिसरा आहे. त्याच्यामध्ये एक वाक्य खूप छान आहे, त्याच्यावर आपण बराच विचार करायला पाहिजे आहे की नाही. म्हणजे हा असा आहे, महाराज संसारात कशा तऱ्हेने राहावं. आता संसार म्हटला की जो आहे त्रिगुणांचा संसार आहे. सत्वरजतम त्याच्यामध्ये आहे. प्रमाण कमी जास्ती होत असते बाहेर आणि आपल्यामध्ये की नाही. जसं तर युद्ध चालू आहे
समजा आपल्या हातापाशी आहे म्हणून म्हणतो आहे. आता तिथे किती सत्व आहे, किती रज आहे, किती तम आहे, तुम्ही त्याचं प्रमाण ठरवत बसा. त्याची टक्केवारी ठरवा. म्हणजे आपल्या बाजूनी आणि आपल्या पुढच्या बाजूने, समोरच्या बाजूने, आहे की नाही, हे तुम्ही ठरवू शकता. यात किती सत्व आहे, किती रज आहे आणि किती तम आहे. आता गीता म्हणजे युद्धाचंच तर वर्णन आहे. 18 अध्याय आहे. युद्धाच्या समरांगणी तर झालं आहे, ते उपदेश आहे. आता त्याच्यामध्ये किती सत्व आहे आणि किती रज आहे आणि किती तम आहे युद्धामध्ये, 18 दिवसांच्या युद्धामध्ये, ते तुम्ही ठरवा. आहे की नाही. प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळं असणं पण आहे, तिन्ही आहे त्याच्यामध्ये. सत्वही आहे कारण ते कर्म आहे, सत्कर्म आहे, कर्मयोग आहे आणि तुम्हाला ते अध्यात्माकडे नेऊन तुम्हाला मुक्तीकडे नेणार आहे. म्हणजे सत्व आहे त्याच्यामध्ये, आहे की नाही तर मग कशाला गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं असतं तू युद्ध कर म्हणून. रजत आहेच आणि तम पण आहे, मोह आहे, अज्ञान आहे. मोह अज्ञान एव आहे, किती आहे ते तुम्ही ठरवा. प्रत्येकाच्या बाबतीत, कौरवाच्या बाबतीत वेगळं असेल, पांडवांच्या बाबतीत वेगळं असेल, अर्जुनाच्या बाबतीत वेगळं असेल, प्रत्येकाच्या बाबतीत वेगळं असेल. पण तिथे तिन्ही आहे, त्याला आपण संसार म्हणतो की नाही. त्रिगुणांपासून सुटका नाही की नाही, त्यांनी संसार बनलेला आहे. म्हणून संसारात कशा तऱ्हेने राहावं म्हणजे तुमच्यावर त्रिगुणांचा प्रभाव पडणार. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तुम्हाला तोंड द्यावं लागेल. तिन्ही आहेत ऋतू. कोणाला हिवाळा आवडतो, कोणाला उन्हाळा आवडतो, कोणाला पावसाळा आवडतो, किंवा कोणाला काहीच आवडत नाही, किंवा कोणाला सगळंच आवडते. हा व्यक्तिपरत आहे, ही भिन्नता असते. परंतु तिन्ही ऋतू असतात, तिन्ही गुण असतात नाही. आता 3च वाक्य आहे की संसारात कशा तऱ्हेने राहावं. तो अनासक्तीचा उपदेश आहे की नाही. एक पान आहे पूर्णभर, तो अनासक्तीचा उपदेश आहे. म्हणजे संसारात राहावं लागेल तुम्हाला, परंतु कसं राहायचं. कसं राहायचं म्हणजे 2 गोष्टी आहेत की तुम्हाला त्याचा ताप नाही झाला पाहिजे आणि त्याचा तुम्हाला उपयोग झाला पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत. आपल्याला उपयोग काय होत नाही, नुसता तापच होतो. हे काय अध्यात्म नव्हे की नाही, हे परमार्थ नव्हे. म्हणजे आपल्याला काहीच माहीत नाही असं होतं ते. आपण पूर्णपणे अज्ञानी आहोत. तुम्हाला जी गोष्ट टाळता येत नाही आहे की नाही, तुम्हाला त्रिगुणांपासून सुटका नाही आहे. कोणालाच नाही. जन्म झाला म्हणजे त्रिगुणांच्या तुम्ही आलेच की, आहे की नाही. गीतेमध्ये खूप छान आहे की तुम्ही की याच्यामुळे तुम्हाला पुनर्जन्म मिळतो. ते श्लोकच आहे 14व्या अध्यायामध्ये, फार छान आहे. त्रिगुणांचा जितका विचार गीतेमध्ये व्यवस्थित पद्धतीने केला आहे तितकं कुठेच नाही आहे. सगळे उपनिषदांचे विचार आहे अर्थातच की नाही, परंतु ते अगदी सुसूत्रपणे मांडलेले आहेत. ते गीतेमध्ये फार छान मांडलेले आहे. पण आता ते श्रीरामकृष्ण आपण जे बघतो तेव्हा आपल्याला ती तीच गोष्ट अत्यंत सोप्या शब्दामध्ये प्रत्येक वाक्य आपल्याला सहज समजेल, सहज धारण करता येईल आणि सहज आपण आचरणात आणू शकू. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे बाकीचे उपदेश आचरणात आणता येणार नाही असं नाही, पण त्यासाठी थोडीशी चिंतनाची गरज असते की नाही. श्रवण मननाची गरज असते की नाही. सामान्य माणसं श्रवण मनन जास्ती वेळ देऊ शकत नाही. त्यांचा तो स्वभाव नसतो, त्यांचा तो मनाचा कल नसतो की नाही. मनाचा कल चिंतनात्मक नसतो. म्हणून तिथं मुनी म्हटलं आहे गीतेमध्ये की नाही, मुनी मनना की नाही. मुनी आपण नसतो. गीतेमध्ये तर म्हटलं आहे की जो हे असतो काय, 2ऱ्या अध्यायातच आहे ते नाही की मुनी आणि संयमी असे 2 शब्द वापरले आहेत की नाही. आता कोण मुनी आणि कोण संयमी आहे, दोन्ही गोष्टी कठीण आहे की नाही. त्याला ब्रह्मज्ञाला मुनी आणि संयमाची तुलना केली आहे त्याच्याशी. किती अवघड गोष्ट आहे, किती पराकोटीची कल्पना आहे बघा ती की नाही. पण ती धरातलावरची आहे, जमिनीवरची कल्पना आहे ती. आता इथे म्हणतात, त्यांचं उत्तर दिलं आहे श्रीरामकृष्णांनी. पहिलं वाक्य आहे, आपलं कर्तव्य पार पडत असावं की नाही. म्हणजे संसारात कशानंतर राहावं, कर्तव्य पार पाडणं. याचा अर्थ काय की तुम्ही ड्रायव्हिंग सीट सोडू नका की नाही. कोणत्याही कारणाने, कोणत्याही बहाण्याने, मग ते अध्यात्म असो, व्यवहार असो किंवा संसार असो, काही असो, कोणती कारणं सांगू नका. या कारणाने आम्ही दुर्लक्ष करतो, आम्हाला वेळ मिळत नाही, आम्हाला भजन करायचं असतं, वाचन करायचं असतं, म्हणजे हे काही नो. संसारात राहायचं याचा अर्थ गृहस्थासाठी उपदेश आहे. कर्मयोग आहे हा. 3 योग सांगून झाले, हा 4था कर्मयोग आहे की नाही. यामध्ये कोणतंही कारण सांगू नका, कोणतंही कारण निर्माण करू नका आहे की नाही. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून
आणि स्वतःच्या मनाचा कल बघून कोणतेही कारण सांगू नका. इथे म्हटलं आहे आपलं कर्तव्य पार पाडत असावा, पहिला उपदेश आहे. तिथे कुठेही चूक नको या अर्थाने, की नाही. कारण आपण महानेबाजी खूप करू शकतो, की नाही. जसं अर्जुन म्हणतो किम कर्मणी घोरी कर्मणी माम नियोजशी केशव. हे केशवा, मला कशाला या भयंकर करणात तू फेकतो आहेस किंवा ढकलतो आहेस. नियोजसी म्हणजे मला या युद्धरूपी घोर कर्मात, हिंसात्मक कर्मात कशाला मला ढकलतो आहेस. ही बहाणेबाजी आहे अर्जुनाची, आहे की नाही. कशाला, आहे की नाही. कशाला मला ढकलतो आहेस, मला नाही करायचं हिंसाकर्म. नाही, ते कर्तव्य आहे. बघा की सुंदर आहे, की नाही. आपलं कर्तव्य आहे आणि ते पार पाडलं पाहिजे, की नाही. आपापल्या क्षेत्रामध्ये तुम्ही महान आहात. ईच वन इज ग्रेट इन इज ओन प्लेस. कर्मयोगामध्ये स्वामींच्या मोठी 3रा अध्याय आहे, की नाही. त्याचं ते टायटलच आहे, शीर्षकच ते आहे. ईच वन इज ग्रेट इन इज ओन प्लेस. तुम्ही तुमच्या जागी महान आहात. जो व्यक्ती जे काही कर्म ज्या काही अवस्थेमध्ये पार पडत असतो तो महान असतो, आहे की नाही. तो देवाचं काम करत असतो, की नाही. हा एक अधिकचा विचार झाला. तो प्रकृतीने त्याला सोपवलेलं काम करत असतो, त्यामुळे ते ग्रेट आहे, की नाही. तुम्ही कोणत्याही कारणाने बहाणेबाजीने त्याला टाळू नका. आपलं कर्तव्य पार पाडणं, शब्द असा आहे बघा, पार पाडणं. ते करा आणि कंप्लीट करा. हातात घ्या आणि कंप्लीट करा कोणतंही काम, आहे की नाही. हां, शरीराची मनाची अवस्थाच तशी नाही, हा भाग वेगळा. पण तसं काही नाही आहे. नुसतं तिथे तत्त्वज्ञान कोणतं तरी आणलं आहे आपण, जे चुकीचं आहे. जसं अर्जुन चुकीचं तत्त्वज्ञान आणतो आणि म्हणतो मला करायचं नाही आहे, आणि तो म्हणतो तू मला का ढकलतोस, मला तर करायचं नाही आहे. अर्जुनाची अपेक्षा होती कृष्णाने म्हणावं अरे खरोखरच की, आहे की नाही, कशाला युद्ध करायचं, इतके लोक मरतील, आहे की नाही. तिकडलं इकडे ड्रोन फिरतात आहे, तिकडलं मिसाईल फिरतात आहे, लोक मरतात आहे, कशालाही पाहिजे युद्ध, कशाला पाहिजे. ते कर्तव्य आहे, युद्ध नाही आहे. तुम्ही युद्ध पण बघू नका, हे युद्ध आहे, दुसरं आणखी काहीतरी असेल, तिसरं काहीतरी आणखी, चौथं काहीतरी असेल. ते कर्तव्य आहे. ते कर्तव्य म्हणजे कर्तव्यान इतिमे पार्थ निश्चितम मतमुत्तमम. अर्जुना, कर्तव्यान, कर्तव्य केलंच पाहिजे म्हणूनच त्याला कर्तव्य म्हणतात. ती तुमची भूमिका आहे, की नाही. नाटक करतात ना, रावाने आपली भूमिका रावणासारखी केली तर कसं होणार. रावण रावणासारखा वागला तर कसा होणार. हनुमंताने हनुमंतासारखंच वागलं पाहिजे. प्रत्येकाची भूमिका जी नाटकामध्ये निश्चित झाली असते त्याप्रमाणेच त्याला बघावं लागेल, तंतोतंत अक्षरशः, तरच ते परफेक्शन असतं. थोडंसुद्धा इकडे तिकडे नाही. हे सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे. हे तत्त्वज्ञान आहे, कारण हे आपल्याला मुक्तीकडे नेते, बंधनापासून मुक्त करते. कर्तव्य हे बंधन नाही आहे. आपण चुकीने समजू कर्तव्य बंधन आहे. त्याचा थोडंसं त्रास होतो आपल्याला, शरीरावर मनावर थोडासा ताण येतो. पण याचा अर्थ असा नाही की ते तुम्हाला कर्तव्य बांधत नाही. म्हणून स्वामीजी म्हणतात कर्तव्य माणसाला कोणतंच बांधत नाही. संसार बांधत नाही तुम्हाला, संसारावरची आसक्ती बांधते, आणि ती आसक्ती अहंकारातून निर्माण होते. म्हणून नेहमी अहम मम म्हणतात, एकत्र म्हणतात. मी आणि माझं, मम म्हणजे माझं, अहम म्हणजे मी. आणि अहम मम सोडलं की स शांतीमध्ये गच्छती. त्याला शांती, 2रा अध्याय 71वा श्लोक, त्याला शांतीची प्राप्ती होते. आणि शांती म्हणजे तिथं सरळ सरळ म्हटलं शंकराचार्य, शांती म्हणजे याचं नाव मोक्ष आहे, की नाही. म्हणजे विहाय कर्मान य सर्वान पुमान शरती निस्पृह. आणि विहाय परित्यज्य, सगळं सोडलं आहे, परित्यज्य सर्वान कामान, की नाही. आणि निस्पृह झाला आहे तो, म्हणजे इच्छारहित झालेला आहे, निरिच्छ झालेला आहे, निर्ममो ममत्वरहित झाला आहे, निरहंकार, अहंकार नाही आहे. आता आपल्याकडे आमच्यात कुठे अहंकार आहे, आमच्यात कुठे ममत्व आहे, नसेलही. पण सगळं इतरांपेक्षा कधीतरी कमी असेल कोणाला माहीत नाही, जास्त असेल. पण आपण म्हणाला आमच्यात अहंकार कमी आहे, आमच्यात इच्छा कमी आहे, आमच्यात आसक्ती कमी आहे, आपणच म्हणतो. खरोखरच किती आहे, पण म्हणूया थोड्या वेळासाठी की नाही आहे, कमी आहे, 10% कमी आहे, 20%, इतर म्हणजे 80% नव्हे आमच्याकडे कमी आहे, याने म्हणू शकतो आपण. परंतु
काय जर खरोखरच निरीच्छ झाला मनुष्य, स्वार्थी इच्छा सकामता सकामता आहे ती सकामता पूर्णपणे निशेष झाली आणि निपटून काढल्या गेली आणि अहंकार पण नाही आहे. म्हणजे अहंकाराचा ममत्वाचा इच्छेचा तुम्ही त्याच्यातलं हे बघा की त्याचं जो तरलता आहे किंवा त्याची सूक्ष्मता आहे ती बघा तुम्ही, आहे की नाही. असं म्हणून चालणार नाही की आमच्यात अहंकार नाही म्हणून, नाही. ती तरलता आहे, ती सूक्ष्मता आहे. अतिसूक्ष्म अहंकार असतो. आता आपण ही घटना बघतोय ना, त्या तीच आहे, ती सूक्ष्मता आहे ती, आहे की नाही. म्हणून ते जिलेब्याची टोपली घेता घेता ते समाधीत जातात, जी बाजूला करतात आणि समाधीत चालले जातात, आहे की नाही. दिसतं समोरून काय ते म्हणतात, ते घृतकुल्या मधुकुल्या मी आईचं नाव घेतो म्हणून मला गोडधोड खायला मिळतं असं म्हणतातही, ते बोलतातही आहे. एक मुलगा येतो त्याच्याहून लपवून पण ठेवतात आहे. बघा सगळ्या क्रिया कशा आहेत तुमच्या, जशा तुमच्या आमच्या असतात तशा आहे, किंवा युवक लहान मुलांच्या तशा आहेत, परंतु आत काही नाही आहे म्हणून ते हातावर झाकतात आणि बाजूला करत समाधीत मध्ये बघणं होतात. ही घटना किती सुंदर आहे बघा, समजून घ्यायला की नाही. मग म्हणतात त्याला निर्ममो निरहंकारस शांतीमध्ये गच्छती, त्याला शांतीची प्राप्ती होते. शांती म्हणजे परमशांती. त्याचा अर्थ भगवान शंकराचार्यांनी मोक्षाख्याम परम शांती असा केला आहे. त्याचं नाव मोक्ष आहे. माणूस मुक्त होतो, म्हणजे आणखी निरहंकारिता, आणखी निर्ममता, असं करता करता ती गोष्ट पूर्णपणे संपून जाते, आहे ना. चंदनाचं लाकूड आपण सहाणीवर घासतो, घासता घासता ते कमी होतं की नाही. एवढं मोठं होतं आता कमी झालं आहे, आणखी काय आणखी कमी होतं होतं एक झिरपी उरते, छोटीशी तुकडा राहतो, आपण त्याला सोडत नाही, त्याला पण घासतो की नाही. अगदी शेवटपर्यंत घासत राहतो. आता काय घासायला नाही, आपलं बोट घासायला लागतं ना. आता जास्ती घासलं तर आपलं बोटच घासलं जाईल सहाणीवर, तेव्हा आपण चुप बसतो, शांत होतो, आहे की नाही. मोक्षाख्याम परम शांती, त्याला मोक्ष म्हटलं आहे की नाही. त्याला ब्राह्मीस्त्री पण म्हटलं आहे गीतेमध्ये की नाही. त्याला निर्वाण परमाम म्हटलं आहे, किंवा त्याला मध्ये ब्रह्मनिर्वाण प्राप्त नृच्छती प्राप्नोती, नाही. म्हणजे इतकं त्याची जोडलं आहे बघा. इथं सांगण्याचा उद्देश म्हटलं आहे ना, प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पडत असावं. आपलं कर्तव्य म्हणजे इतकं जोडलं आहे त्याला. आपलं वाटतं काय ठीक आहे, रावणासारखं दुर्योधनासारखं कर्णासारखं आपण तर काही अहंकारी नाही आहे की नाही. आपण काही आसक्त नाही आहे असं म्हणायला मोकळ्या होता आपण. आपण काही दुर्योधन नाही आणि कर्ण नाही आहे. कर्णस्कंद हा दुर्योधन मन्युमयो महाद्रुमहा असं महाभारत म्हणतं की दुर्योधन हा महाविकारी होता. लोभ क्रोध मद मत्सर यांनी भरलेला होता. महाविकारी महावृक्ष, महाद्रुमा म्हणजे महावृक्ष, आहे की नाही. त्याचा आधार आहे कर्ण आहे. म्हणजे किती अहंकारी असतील की तुम्ही कल्पना करू शकता. आणि ते सांगण्यासाठी महाभारत म्हणता येते की नाही. किती अहंकारी आहे म्हणजे, म्हणून त्यांचा तो दिसतो आहे, इंडिकेटिव्ह आहे. जर आपण लक्षणं म्हणतो ना, सतत दूषणं नेणं, सतत दुसऱ्याला, मोठ्यांना नाही लहानांना नाही सगळ्यांना ते काय दुरुत्तर करतात. दोघंही जणं, कोणाचंच काही पत्रास ठेवत नाही, दोघंही जणं बघा. आणि सतत घमेंडखोर. कर्ण तर घमेंडखोरासाठी खूप प्रसिद्ध आहे. महाभारतात तो नुसती घमेंडच करतो. युद्धामध्ये सुद्धा शेवटला दिवस 17वा दिवस, कुठे आहे तो अर्जुन, त्याला मला मारायचं आहे, माझ्यासमोर काय येत नाही, नुसती घमेंडखोर. शल्य म्हणून थांब येईल की तो, घाई कशाला करतो, आहे की नाही. तुझा मरणाचा दिवस आहे आज की नाही. नुसती घमेंड की नाही. हे काय लक्षण आहे की नाही. कर्णस्कंद हा, आहे की नाही. विकार आहे ते, अति तीव्र विकार आहेत ते की नाही. हाताबाहेर गेलेले विकार आहेत ते. म्हणून तो एक टोक झालं. आणखी खालचं आहे युधिष्ठिर धर्ममयो युधिष्ठिरो धर्ममयो महाद्रुमा. दुसरं पण रूपक दिलं आहे तिथे की नाही. युधिष्ठिरा धर्ममय आहे, धर्मानी मयत्व प्राचुर्यत्व, आहे की नाही. महाद्रुमा, तो पण महाद्रुम आहे पण धर्ममय आहे की नाही. अर्जुनच तस्य स्कंद हा, अर्जुनच त्याचा खांदा आहे, आधार आहे. भीमच पुष्पफुले म्हटलं आहे त्यांनी. आता याच्यामध्ये काय आहे, तिथे पण अहंकार आहे. आपण बघतो की नाही. तो सत्वगुणाचा अहंकार आहे युधिष्ठिरामध्ये, मीच खरं की नाही. दुसऱ्याचं काही मतच घेत नाही तो.
काहीतरी ठरवतो आणि काहीतरी घडतं आणि सगळीकडे सगळेजण काय करतात, कष्टात संकटात सापडतात युधिष्ठिरामुळे. सगळ्यांनाच महाभयानक त्रास होतो. व्यासांनी म्हटलंच आहे की राजसूयज्ञ झाल्यानंतर सगळे गेले, सगळ्यांना निरोप दिला. व्यासाने सांगितलं, अरे तुझ्यासाठी आलेले सगळे आमंत्रित पाहुणे, आता सगळ्यांचा सत्कार कर, पूजा कर आणि सगळ्यांना निरोप दे. युधिष्ठिराने केलं, सगळ्यांना निरोप दिला. आता सगळे गेले आपापल्या जागी. तसं होतं ना, झालं की सगळे जातं, पुन्हा शांत होऊन जात सगळं, जिकडे तिकडे सामसूम होऊन जाते. ते म्हणतात आता मला पण निरोप दे, आहे की नाही. कारण ती सगळ्यांची जबाबदारी व्यासांवर होती. व्यासाने ते सगळं राजसूयज्ञाची सूत्र त्यांच्या हातात होती, त्यांचे आजोबा आहेत ते. आता मला पण निरोप दे. मग ठीक आहे, व्यासांची पूजा केली आणि त्यांना पण निरोप तर द्यावाच लागतो. सगळेजण आपापल्या जागी जातात की नाही. मला पण निरोप दे. व्यासांना निरोप दिला त्यांनी. मग निरोप द्यायला म्हणतात, मला एक प्रश्न आहे. युधिष्ठिर म्हणतो, तुम्ही चालले आता तर माझा एक प्रश्न आहे मनामध्ये, त्याचं उत्तर द्या. काय प्रश्न आहे तुझा? तर युधिष्ठिर म्हणतो, जेव्हा शिशुपालाचा वध झाला, भगवान कृष्णाने त्याचा शिरच्छेद केला सुदर्शन चक्राने, कारण त्यांनी बरीच निंदा केली आणि मग 100 चुकांना माफ करायचं असं वचन दिलं होतं कृष्णाने शिशुपालाच्या आईला. तिची ती आत्याच काहीतरी. 100 अपराध झाले आणि मग त्याला त्याचं मस्तक धडापासून वेगळं केलं, की नाही. त्यावेळी खूप अपशकुन झाले. उल्कापात झाला, भयंकर भूकंप झाला, खूप भयावह सगळं घडलं त्यावेळी. युधिष्ठिर व्यासांना म्हणतो की महर्षी, ते जे झाले त्याचे काय, कशामुळे झाले आणि ते काय दर्शवतं, ते चिन्ह कशाची होती ती? अरे काही नाही, ते विचार करू नको. म्हणते सांगा मला ते काय होतं, ते असं का झालं? ते म्हणतात, हे बघ तू विचारतो सांगतो आहे, 13 वर्षानंतर तुला कारण करून महायुद्ध होईल, सगळी क्षत्रिय जमात नष्ट होईल. जणू काही एक आपण मेसेज देतो ना, उद्या अमुक अमुक येणार आहे, ही सिम्पल गोष्ट आहे जणू काय. आणि ते आपल्या वाटेल गेले आणि आपलं कपाळावर बसलं. कोण? युधिष्ठिर. मी ह्या सगळ्या संहाराला मी कारण होणार 13 वर्षानंतर. नंतर 12 वर्ष, तो 13 वर्ष तिकडेच गेले ना. 12 वर्ष आणि 13 वर्ष अज्ञातवास, 1 वर्ष वनवास झाला आणि 13व्या वर्ष हे झालं, महायुद्ध झालं, की नाही. व्यासांच्या दृष्टीने ते काहीच नाही आहे. एक घडणारी घटना आहे, अनेक घटनांमधनं घडणारी घटना आहे, की नाही. पण युधिष्ठिरांच्या दृष्टीने ही भयंकर घटना आहे, एवढा मोठा संहार होणार. आणि दुसरं म्हणजे मी त्याला कारण होणार. त्या सात्विकतेला भयंकर मोठा धक्का होता तो, म्हणून तो सात्विकतेचा अहंकार आहे, की नाही. मग सात्विकसुद्धा केवढे आपदा आणतात, विपदा आणतात, आपल्याला महाभारत दाखवतो, की नाही. म्हणून आपलं कर्तव्य पार पाडत असावं निरहंकार याच्या बुद्धीने. हे तिथे कुठेही मी पाडतो असं नाही आहे. मी भूमिका घेतो आहे, ही माझी भूमिका आहे, की नाही. तिथं मी नाही आहे, नाही. मीला शोधणं आणि मीला समाप्त करणं फार कठीण आहे, की नाही. फार कठीण आहे. हे जन्मभराचं काम आहे. जो साधक आणि उपासक असेल तर, मुमुक्ष असेल तर. नाही तर किती जन्म गेले तरी काहीच तुमच्या पदात पडणार नाही, काहीच पडणार नाही. आपण जशाला तर पुनरपी जन्म पुनरपी म्हणून एवढंच असतं फक्त. आपल्याला तेवढंच साधतं, म्हणजे ते घडतं साधतं म्हणण्यापेक्षा. कारण आपण मुक्त झालो नाही म्हणून आपण बंधन राहतो, एवढंच. म्हणून आपापलं कर्तव्य पार पाडत असावं हा एक वाक्य आहे. पण याच्यामध्ये मुक्ती लपलेली आहे, की नाही. जर आपण एक खरोखऱ्याने घेतलं तर मुक्ती लपलेली याच्यामध्ये. दुसरं वाक्य आहे, मात्र मन भगवंताच्या चरणी ठेवून, की नाही. ती अट आहे तिथे, की नाही. म्हणजे आम्ही नुसतं आपापलं कर्तव्य पार पडत असावं नाही, कर्तव्य पार पडत असावं, परंतु अनुस्मर युद्धच, की नाही. मला विसरू नकोस, म्हणजे आपल्या जीवनाचं ध्येय विसरू नकोस, ती मुक्ती विसरू नकोस, भक्ती विसरू नकोस. लोक आपापलं कर्तव्य करतात, पण ते कर्तव्य नसतं. ते कर्तव्य केव्हा होतं? जेव्हा तुम्ही भगवंताच्या चरणी मन ठेवून करता तेव्हा ते कर्तव्य होतं, म्हणजे मुक्तीकडे नेतं. नाही तर कोणतंच कर्म मुक्तीकडे नेत नाही, कर्म बंधन करतं. गीतेमध्ये खूप त्याचा उल्लेख आहे, की नाही. कर्म हे नेहमीच बांधतं, कारण ते बांधणारच असतं. दोरी नेहमीच बांधते. आता दोरी बांधणार नाही म्हणत काय अर्थ? दोरी बांधण्यासाठीच असते, आहे की नाही. ते फास असतो गळ्यामध्ये, फाशी देतात, तो मारण्यासाठीच असतो, तो फासच असतो, आहे की नाही. त्याच्यासाठी नाही आहे तो, अरे त्याच्यासाठीच आहे तो, की नाही. कर्तव्य तुम्हाला बांधणारच आणि तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागणार,
म्हणजे कर्म आणि कर्मफल दोन्ही एकत्र असतात, वेगवेगळे नसतात. मग ते प्रारब्ध असतो ते प्रारब्ध असू शकतो, ते जे बंधन आहे ते आधी झालेलं असो निश्चित, की आता झालेलं असो की पुढे येणार असो, आहे ते बंधनच. म्हणून मन मात्र ठेवून मग जेव्हा भगवंताच्या चरणी तुम्ही मन ठेवता तेव्हा ते कर्तव्य होतं, मग ते कर्मयोग होतो. त्याला मग आपण कर्मयोग म्हणतो, आहे की नाही. तो योग असतो, नाही तर नुसतं कर्म होतं. कर्म आणि कर्तव्य एकच, आहे की नाही. कर्म करतो पण ते काही योग होत नाही, तो काही कर्मयोग होत नाही आणि ते काही मुक्तीकडे पण येत नाही, आहे की नाही. परंतु खरोखर जर तुम्ही कर्मयोग केला, या दोन गोष्टी एकत्र आणल्या, जसं म्हटलं आहे गीतेमध्ये, आहे की नाही, की दोन गोष्टी एकत्र आणा, की युद्ध करा. युद्ध हे कर्तव्य आहे, की नाही. मग कोणत्याही प्रकारचं युद्ध असो, आपापल्या क्षेत्रामध्ये तुम्ही जे करता ते युद्ध आहे. आणि माम अनुस्मर, मला विसरू नका, माझं स्मरण ठेवा. म्हणजे कर्तव्यमध्ये हे दोन्ही असतं. भगवंताला आठवणं हे पण कर्तव्य आहे. तुम्ही तुमचं लौकिक कर्म करता हे पण कर्तव्य आहे. भगवंताला आठवतं हे पण कर्तव्य, हा कर्तव्याचाच भाग आहे, त्याला सोडून नाही आहे, की नाही. तिसरं आहे की आपल्या अवतीभोवती लोक असतात, जे आपल्याशी जोडले गेले असतात कोणत्याही कारणाने, जन्मापासून असो की नंतर असो की नंतर असो की मित्र नंतर जोडले जातात, आपल्या नातेवाईक नंतर जोडले जातात, काही जन्मापासून जोडले जातात, काही शेवटी जोडले जातात. जसं हॉस्पिटल डॉक्टर असतात, आहे की नाही, ते आपले शेवटी जोडले जातात जाण्याच्या वेळी, की आता काय तेच आपले होऊन जातात. नर्स डॉक्टर वगैरे ते आपल्या जवळचे होऊन जातात, कोणत्याही टप्प्यावर असो, परंतु ते आपल्याशी जोडले जातात. म्हणजे आपल्याशी काही नसूनसुद्धा, काडीचाही संबंध नसूनसुद्धा, लक्षात घ्या, की नाही, पण ते जोडले जातात. आपला त्याचा संबंध येतो आणि ममत्व निर्माण होतं. मम म्हणजे काय, माझं. मम शब्दाचा अर्थच विभक्ती आहे ती, की नाही, ती विभक्ती आहे. तर मम म्हणजे माझं, षष्ठी विभक्ती आहे, माझं, की नाही. मम मे आवयोनु अस्माकं नः, की नाही. मम म्हणजे माझं, हे माझं वाटायला लागतं, की नाही. म्हणजे आता तिसरं वाक्य काय आहे, मात्र मन भगवंताच्या चरणी ठेवून. आता चरणी ठेवून आपण त्याची हे करत नाही, सोपी येते. देवाच्या पायापाशी मन ठेवा. बायको, पोरं, आई, बाप साऱ्यांनाच घेऊन चालावं, त्यांची सेवा करावी, खूप आपुलकीनं त्यांच्याशी वागावं, हा कर्तव्याचा भाग आहे. स्वामींनी त्या याच्यामध्ये म्हटलं आहे, ईश्वर सर्वानुभूती ईश्वर दर्शन, गॉड इन एव्हरीथिंग, ज्ञानयुगामध्ये, आहे की नाही. तुम्ही किती म्हणजे आपण म्हणू ना सो कॉल्ड आसक्ती, आहे की नाही, ममत्वाच्या किती तुम्ही डुबी मारली तरी काही बिघडत नाही आहे, की नाही. आपण डुबी मारतो पण एक गोष्टी विसरतो, आहे की नाही. आपल्या पाठीला ते तर डुबू देणारं ते बांधतात ना, कोणी पाईप बांधतात, रबराचा पाईप असतो, कधी हे असतं, भांडं असतं, डबा असतो, तो तुम्हाला डबू देत नाही, तो तुम्हाला तरंग होतो. तुम्ही तरंगता पण तुम्ही डुबत नाही, आहे की नाही. जशी नौका असते, नौका पाण्यात जाते, पाण्यात जाते, पण ती डुबत नाही, ती तरंगते, पाण्यावरच असते. डुबतं काय, डुबतं तेच की जे तुम्ही डुबू शकणार नाही, ह्या गोष्टीला जोडलेलं नाही आहे, की नाही, की नाही. जहाजाचा आकार, डोकीचा आकार असा असतो, की त्याचा आकारच त्याला डुबू देत नाही. तसं ट्यूब असते किंवा टायर असते, टायर म्हणजे मोठी ट्यूब, की नाही, ती तुम्हाला डुबू देत नाही, ती स्वतः डुबत नाही, तुम्हाला डुबू देत नाही. आता हे सगळे बायको, पोरं, आई, बाप, मित्र वगैरे आणखी 10 लोक तुम्ही जोडून घे त्याच्याशी, साऱ्यांनाच घेऊन चालव, म्हणजे त्याला तोडू नका, की नाही. ठीक आहे, तुम्हाला काही ते त्यांचे ताप होत नाही आहे, इतकंच की त्यांची सेवा करावी. म्हणजे त्यांच्याशी सेवा करावीचा अर्थ तुम्ही पुष्कळशी घेऊ शकता. सेवा करावी म्हणजे तिथे कुठे कुचराई करू नये, की नाही, त्या बाबतीमध्ये कुठे कुचराई करू नये, खूप आपुलकीने त्यांच्याशी वागावं, त्याला आपण प्रेम म्हणतो संसारामध्ये, त्याला प्रेम करत त्यांची प्रेम करावं सगळ्यांचे, की नाही. म्हणजे अगदी वृक्षपणाने वागू नका संसारामध्ये, या अर्थाने, की नाही. काही लोक नुसतंच वृक्ष असतात, की नाही, आणि त्यांना वाटतं की आपण अनासक्त आहोत. ती अनासक्ती नसते, की नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये, की वृक्षपणा म्हणजे अध्यात्म, त्या वृक्षपणाशी काही संबंध नाही अध्यात्माचा, आहे की नाही. यासाठी तुम्हाला
यांची मोठ्यांची लिहायला पाहिजे की नाही. तुम्ही कृष्णाचं जीवन बघा आहे की नाही. तिथे कुठेही वृक्षबाळ नव्हता, पण तो अत्यंत निस्संग होता. कृष्णा निस्संगासाठी प्रसिद्ध आहे म्हणून तो गीता लिहू शकला, म्हणू शकला की नाही. ही जी जिलेब्याची घोटणं आहे ना, तर ती आले जिलेबी, त्या नको नको मी जिलेबी खात नाही असं नाही म्हटलं आहे की नाही. ती जिलेबी आली, घेतली, त्यांनी टोपली ठेवली, त्यातला एक तुकडा खाल्ला, तोंडात ठेवला आहे की नाही. श्रीरामाचं जीवन फार सुंदर आहे याच्या बाबतीमध्ये आहे की नाही. ते म्हणतात अशी फोडणी द्या त्याचा वास इथपर्यंत आला, बैठकीपर्यंत आला पाहिजे असं म्हणायचं ते की नाही. म्हणजे असं त्याचं कारण दुसरं होतं. त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा मला खाण्याची इच्छा राहणार तेव्हा मी म्हणजे आता मी जेव्हा खाऊ शकणार नाही, मी फक्त आता थोडंसं दूध घेईल, तेव्हा माझा अंत जवळ आला असं समजा की नाही. ते आपल्या मनाला खाली ठेवण्यासाठी त्या इच्छा उत्पन्न करतात. मी पाणी पिईन, पुरी खाईन, की मी अमुकाला भेटीन, तमुकाला भेटीन, या इच्छा आहेत. इच्छा माणसाचं मन खाली आणतात आहे की नाही. मग आपलं मन खाली आणतातच त्या. पण श्रीरामकृष्णाला मन खाली आणण्याची गरज असते, त्यांना गरज आहे ती. कारण काय, ते खाली आणल्यानंतर ते बोलू शकणार नाही, कोणाशी संवाद करू शकणार नाही, काहीच करू शकणार नाही आहे की नाही. मन आपल्या विशिष्ट पातळीवर आल्यानंतरसुद्धा आपण करू शकतो, नाही तर करू शकणार नाही. त्यांचं मन खाली येतच नाही. किती प्रयत्न केला खाली येतच नाही. ते म्हणतात खाली आल्यानंतर पुन्हा वरती जातं. त्यांना खूप जोर करून त्यांना खाली आणावं लागतं सतत. हे मी इथं सांगत नाही, इथेही आहे आणि लीला प्रसंगामध्ये त्याचं वर्णन तर खूप आहे, भरपूर आहे त्याचं वर्णन त्याच्यामध्ये. त्यामुळे काही वेगळं काही सांगत नाही आहे, जे नाही आहे ते सांगत नाही आहे की नाही. त्यांना सतत प्रयत्न करावा लागायचा मनाला खाली आणण्याचा. ते समाधिवान पुरुष होते की नाही, सतत समाधी बसायचं. पण तिथून त्या सप्तमभूमिकेमधून खाली आणणं आवश्यक असायचं. नाही तर तुम्ही बोलणार. आता कृष्णाने गीता सांगितली आहे की नाही. अनुगीतेमध्ये तुम्हाला हा प्रसंग पुष्कळदा सांगितला आधी. गीतेनंतर अनुगीता आहे, अनु म्हणजे नंतर आणखी एक गीता आहे की नाही. पण ती गीता ह्या गीतासारखं नाही आहे. हे आत्मज्ञान आहे, ब्रह्मविद्या आहे. ते तसं नाही आहे की नाही. ती अर्जुनाची विचारलेली आहे. तिथे श्रोता अर्जुनच आहे आणि वक्ता कृष्णच आहे. पण ती समरांगण नाही आहे, ते युद्धभूमी नाही आहे. ते मस्त कुठेतरी काय करतात, सहल करतात आहे. शांत म्हटलं युद्ध संपून गेलं आहे, सगळं संपून गेलं आहे. त्यावेळी म्हणतो अर्जुन की मला ते ऐकायची आहे. तुझे तत्त्वज्ञान सांगितलं ना युद्धभूमीवर, मला पुन्हा ते ऐकायचं आहे की नाही. त्यावेळी जरा मी फारच, माझी मानसिक स्थिती फारच भयावह होती. मी फारच विचलित झालो होतो आणि त्यामुळे मी ऐकलं, सांगितलं. बरं ठीक आहे, मी युद्ध पण केलं त्यानंतर तुझ्या सांगण्याप्रमाणे. परंतु आता तो उपदेश खूप मोठा होता, महान होता. मला आता शांत आहे, आता ऐकायचं आहे. कृष्णाने म्हटलं हे फार तू चूक केलं. त्याला फैलावर घेतलं कृष्णाने आहे की नाही. हे बिलकुल चूक आहे. तू इतका मूर्ख कसा आहेस, इतका वेळ तू त्याला दगड म्हणतात तिथे आहे की नाही. तू कसा इतका आहे. अरे ते मी त्या भूमिकेवरून सांगितलं आहे, त्या योगभूमीमध्ये होतो मी. आता मला तू सांगताना मी सांगणार नाही, तुला सांगितलं पण नाही कृष्णाने. आता मित्र आहे विचारलं पण त्यांनी दुसरं काही सांगितलं आहे, अवांतर गोष्ट सांगितलं आहे. पण ही भगवद्गीता नाही सांगितली आहे की नाही. ही नाही सांगितली. हे तात्त्वज्ञान औपनिषदिक ज्ञान आहे, हे नाही सांगितलं कृष्णाने त्याला. हे फक्त अर्जुनाला युद्धभूमीवरच सांगितलं, समरांगणावरच सांगितलं की नाही. लक्षात घ्या की नाही. त्यावेळी सांगितलं नाही त्यांनी. म्हणजे कुठंतरी आपण निश्चिंतपणे ऐकण्याचं नाही आहे. तुम्ही जे काही करत आहात, किती बिझी असा, रणांगणावर तो ॲब्सोल्यूट मोनार्की असते ती आहे की नाही. ॲब्सोल्यूट मोनार्की म्हणजे तो युद्ध करतो आणि शासन पण करतो, दोन्ही करतो आहे की नाही. आताचं नाही, संरक्षण मंत्री, प्रधानमंत्री हे युद्ध करत नाही आहे. युद्ध करणारे दुसरं असतात, धोरण ठरवणारे दुसरे असतात. हे ॲब्सोल्यूट मोनार्की नाही आहे. त्यावेळी ती ॲब्सोल्यूट मोनार्की ती. भीष्म शासन पण करायचे, युद्ध पण करायचे. युधिष्ठिर पास पडणं, युद्ध पण करायचे. दोन्हीच्या निष्णात होते ते. त्याला ॲब्सोल्यूट मोनार्की म्हणतात. म्हणजे इथे जो उपदेश आहे, आपलं कर्तव्य पार पडत असावं, मात्र मन भगवंताच्या चरणी ठेवून. गीतेमध्ये उपदेश आहे युद्धाचं, महामनुस्मर. आणि ज्यांच्याही संबंध येतो त्यांना साऱ्यांनाच घेऊन चालावं, त्यांनी काही होत नाही. त्यांना दूर ठेवू नका. दूर ठेवू नका म्हणजे हा अवांतर भाग आहे की नाही. म्हणजे त्यांनी तुम्हाला त्रास होतो पण दूर ठेवू नका असं की नाही. त्यांनी तुम्हाला काही त्रास होत नाही, कारण तुम्ही त्या सेटमध्ये आहात की नाही. त्या सेटिंगमध्ये तुम्ही आहात, तुम्हाला काय होणार नाही. जसं आपण विमानात बसलो किंवा वाहनात बसलो किंवा ट्रेनमध्ये बसलो, एक विशिष्ट प्रकार सेटिंग असतं तिथे. तिथे सगळे अपरिचित लोक असतात, कोणीही असतं, कासही असतं, त्याचं काही आपलं काही देणंघेणं नसतं. इकडून लोक तिकडे जातात, तिकडे रेल्वेचे कर्मचारी असतात, पोलीस येतात, इकडे तिकडे जातात. सो मच डायव्हर्सिटी असते, कितीतरी प्रकार असतात. पण काय ते सेटिंग असतं तिथलं.
विशिष्ट प्रकारचं सेट जर रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर विशिष्ट प्रकारचं असतं ते, किंवा कुठलंही म्हणा, मग विमानतळ असा किंवा विमानातलं असा काय असं की नाही, तिथे त्या सेटिंगमध्ये तुम्ही तुमच्या मनाने स्वीकारलेली ती सेटिंग असतं. त्यामुळे तुम्ही तिथे विचलित होत नाही, कारण माहीत आहे इथं असंच असणार, गाडीमध्ये असंच असणार, विमानात असं असणार, विमानतळात असं असणार, ते तुम्हाला काय बिघडणार आहे? कारण काय, तुमच्या मनाने ते स्वीकारलेलं आहे, ॲक्सेप्ट केलेलं आहे. इथं असंच असणार, इथं आणि दुसरं काय असणार? तुमचं घर थोडीच एक येते, घराच्या तुम्ही ड्रॉइंग हॉलमध्ये बसल्या, तुम्ही एकटेचा चहा पिता, दुसरं कोण नाही तुम्हाला डिस्टर्ब करायला, नाही, तिथे वेगळी सिटिंग आहे. आता तुमच्या घरी 4 लोक आहेत, घरचे लोक आहेत, नातेवाईक आहे, आणखी 2 लोक आहेत बाहेरचे, तेही तुमच्याच ओळखीचे आहेत, आहे की नाही. ते सेटिंग आहे, त्यांनी तुमचं काही बिघडणार नाही, आहे की नाही. कारण काय, ती स्वीकारलेली परिस्थिती आहे, ते वातावरण तुमच्या मनाने स्वीकारलेलं आहे, आणि तुमच्या मनाने स्वीकारलं असेल तुम्हाला त्रास होईल. मात्र आपण दुसऱ्याच्या घरी गेलो आणि ज्याचा आपला संबंध नाही, आपल्याला कुठून लवकर बाहेर पडावं. कारण काय, ती परिस्थिती आपण स्वीकारली नाही. आपल्याच घरी आपण बाहेर पडतो ना, आपलं मन नाही रमत तिथे, आपण तिथून निघून येतो. याचं कारण काय, आपलं मन आता बदललेलं आहे, पूर्वीसारखं झालेलं नाही आहे, म्हणून आपण आता तिथे रमू शकत नाही. हा भाग वेगळा झाला. मग आपण दुसऱ्या ठिकाणी रमणार. जर तुम्ही आता इथे आलेले आहात, बसले आहात, ऐकता आहात, ठीक आहे, म्हणजे थोडं आपण समजा थोडंसं तुम्ही तर रमलेले आहात, ठीक नाही, तुमचं मन रमलेलं तुम्ही रमले, तुमचं मन रमलेलं आहे, असं आपण थोडंसं धरून चालू, आहे की नाही. ह्या सेटिंगचा तुम्ही स्वीकार केलेला आहे, तुमच्या मनाने स्वयंस्फूर्ततेने स्वीकार केलेला आहे, हे तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार, ठीक नाही. डिस्टर्ब कोणती गोष्ट करते, जेव्हा तुमचं मन त्याला स्वीकारत नाही तरी तुम्ही भाग पडून तिथे करता, ती म्हणून आपले 4 वर्ण आहे त्यासाठी आहे, 4 आश्रम त्याच्यासाठी आहे. तुम्ही त्याचं स्वीकारलेलं आहे की नाही. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी तुम्ही स्वीकारलेली स्थिती आहे, आणि ती खरोखरच तुम्ही स्वीकारलेली असेल, तुमच्या खरोखरच मनाने स्वीकारलेली असेल, तर तुम्हाला त्याचा काही त्रास होणार नाही. ती किती कठीण असो. यत संशित व्रत असं गीतेमध्ये म्हटलं आहे की नाही. संशित व्रत हा ते किती कठीण असो, त्याला कठीण म्हणतात, अतिशय काठिण्य आहे, तरी काही होत नाही, आहे की नाही. तुम्हाला कसं जमतं, अरे कसलं काय जमतं काय, तुम्ही त्याच्यात स्वीकारलेलं आहे, तुम्ही त्यात सेट झालेले आहात. लोक म्हणतात ना, हो तुम्हाला ते एकच ड्रेस तुम्ही दररोज कसा घालता, आम्हाला तर दररोज सकाळी वेगळा पाहिजे, दुपारी वेगळा पाहिजे, संध्याकाळी, तुम्ही एकच कसं घालता. अरे ती स्वीकारलेली गोष्ट आहे की नाही, त्यात काही बिघडत नाही. कारण काय, तसंच प्रत्येक अवस्था किंवा प्रत्येक आश्रम आहे की नाही, हा स्वीकारलेला आहे, तिथे काही बिघडत नाही आहे की नाही. त्याच्यामुळे इथे म्हटलं आहे, याला सर्वांना घेऊन चालावं, इथं काही बिघडत, साऱ्यांनाच घेऊन चालावं. तुम्ही घेऊन चाललेलं काहीच बिघडणार नाही, काही तुम्ही त्या सेटमध्ये काय झालेले आहे, फिट झालेले आहात की नाही. त्यामुळे ते हे फार महत्त्वाचं आहे की नाही. आणि लोक जेव्हा घेतलं आणि ते फिट होत नाही आहे किंवा काहीतरी कारण सांगतात, तेव्हा मग त्यांनाही त्रास होतो, इतरांनाही त्रास होतो की नाही. कारण काय, तुम्ही तिथे आहात पण तुम्ही मनाने स्वीकारलेलं नाही आहे की नाही. मग ती गोष्ट तुम्हाला काय वाटत, उपद्रव, म्हणजे तिथे म्हटलं ना, सर्वोपद्रवरहितम असं किती म्हटलं आहे त्याच्यामध्ये. शंकराचार्यांचं भाष्य केलं आहे की नाही. की निरामयम पदम गच्छन्त्य निरामयम असं म्हटलं आहे. ते आमय म्हणजे रोग, आमय म्हणजे उपद्रव की नाही. पदम गच्छन्त ते पद असं आहे तिथे उपद्रव नाही आहे. सर्वोपद्रवरहितम, सर्व प्रकारच्या उपद्रवरहित आहे. कारण ते तुम्हाला मिळालेलं आहे म्हणा, की तुम्हाला तुमच्या तिथे आहात, त्याचा उपद्रव तुम्हाला होणार नाही. कारण काय, तुम्ही त्याच्याशी तुम्ही मॅच होत आहात. बघा, जिथं मॅचिंग नसतं तिथे उपद्रव होतो की नाही. जी गोष्ट तुम्ही तिथे मॅच झाले, ती परिस्थिती तुम्हाला मॅच झाली, ते काहीच होत नाही, स्मूथनेस असतो. पण जेव्हा आपण उगाच काहीतरी आपल्या मनातल्या चुकीच्या कल्पनांनी आपण तिथे काहीतरी वेगळंच विचार करायला लागतो, तिथे मात्र त्रास होतो. पण याचा अर्थ तर मी तत्त्वज्ञान सोडून दे असं नाही आहे की नाही. मग सगळंच मुसळ केरात गेलं, मग काय अर्थ राहिला आहे त्याला. करतं त्याला काही तत्त्वज्ञान म्हणत नाही, त्याला काही योग म्हणत नाही, आणि त्याला काही साधना पण म्हणत नाही आहे की नाही. म्हणून ते साधना कंप्लीट सांगितलं आहे बघा की नाही. ती कंप्लीट गोष्ट आहे की नाही. म्हणून तुम्ही जेव्हा सोसायटीमध्ये राहता, किंवा तुम्ही अरण्यामध्ये राहता, किंवा आणखी तुम्ही गोव्यात राहता, आणखी कुठे राहता, आहे की नाही. तुम्ही कुठेही राहा, पण ते तुम्ही तुमच्या मनाने स्वीकारलेली परिस्थिती आहे. तुमच्या प्रकृतीला किंवा तुमच्या स्वभावाला अनुरूप अशी ती गोष्ट आहे. नसली तरी तुम्ही स्वीकारलेली आहे, आणि नंतर ती तुमच्या स्वभावाच्या अनुरूप झालेली आहे की नाही. जेव्हा तुम्ही अवस्था न बदलता तेव्हा ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करता,
तेव्हा ते संघर्ष निर्माण होतो आणि मग ते सगळंच आपले नुकसान होतं, इतरांचे नुकसान होतं. महाभारतात तेच आहे की नाही. तसं न होता युधिष्ठिराने किंवा पांडवांनी, आपण युधिष्ठिर आता अर्जुन आपल्याला याच्यात दिसतो, भगवद्गीतेमध्ये दिसतो, पण सगळं त्याच्या मागे काय युधिष्ठिरच आहे की नाही. सगळ्यांच्या मुळाशी युधिष्ठिरच आहे याच्यामध्ये. तसं नसताना काय आपली जी अवस्था नाही आहे तशा प्रकारे ते मुमुक्ष नाही आहे. हे पाची पांडव मुमुक्ष नाही आहे. अर्जुन तू म्हणतोच तिथे जेव्हा ते पाशुपतास्त्र घ्यायला जातो ना हिमालयात, तो म्हणतोच मी काही इथे तपस्या करायला आलो नाही आहे की नाही, मी आलो आहे इथे. तू म्हणतो अरे तपस्या करतो आहे, तू ध्यान करतो आहे, माझं धनुष्य पण अस्त्र कसे तुझ्याकडे. शिव तिथे हे घेऊन येतात, हे तुझ्या अस्त्राकडे म्हणे मी इथे काही तपस्या करायला नाही आलो आहे, मला पाशुपतास्त्र पाहिजे, मी अस्त्रशस्त्राचं हे करायला मला युद्ध करायचं आहे नंतर, त्यासाठी मी आलेलो आहे. तो सहज म्हणतो मी काही मुक्तीसाठी तपस्या करायला आलो आलोच नाही आहे. नाहीच आहे, तर प्रश्नच नाही आहे. कुठे दिसत नाही महाभारतामध्ये कोणी मुक्तीसाठी प्रयत्न करत आहे म्हणून, कोणी दिसत नाही. 2-4 लोक सोडून द्या आहे की नाही. संजय आहे, विदुर आहे, हे सगळे महान लोक, ज्ञानी लोक होते. असो. तिसरं आहे इथे त्यांची सेवा करावी, खूप आपुलकीनं त्यांच्याशी वागावं. पण म्हणा हे वाक्य महत्त्वाचं आहे. हे सगळं झाल्यानंतर आपण सगळं हे करतो आहे की नाही. त्यांच्याशी साराण्यात घेऊन चालावं हे करतो, सेवा करावी हेही करतो, खूप आपुलकीने त्यांच्याशी वागावं हे पण करतो. पण शेवटला मात्र आपण तिथे गडबडतो. पण मनाशी मात्र पक्की खोंगाट बांधून असावं की ते आपले कोणी म्हणता कोणीच नव्हे, हे इथं आपल्याला जमत नाही. हे फार अवघड आहे. यासाठी आपल्याला म्हणजे खूप कंबर कसून प्रयत्न करावे लागतील, कारण ही मानसिक भूमिका आहे की नाही. मनाचा जो स्वभाव आहे त्याला बदलणं फार कठीण आहे की नाही. मन एका आपल्या स्वभावाप्रमाणे एक विशिष्ट ट्रॅकमध्ये विचार करतं, ते ट्रॅक बदलवणं फार कठीण आहे. मग तेव्हाच तुम्ही प्रयत्नपूर्वक ट्रॅक बदलता, प्रयत्नपूर्वक तुम्ही परिश्रम करतात, तेव्हा तो योग होतो. मग तो कर्मयोग होतो, सगळेच योग होतात आणि मग तेव्हा तो त्याचं जे शेवटचं टोक असतं ते मुक्तीचं टोक असतं की नाही. एषा ब्राह्मी स्थिती पात नैनाम प्राप्य विमुह्यती. हे 4-5 गोष्टी तुम्ही सांभाळल्या मग तुम्ही जगात असता, पण जग तुम्हाला विमोहित करत नाही, विचलित करत नाही. तुम्ही जगात आहात, थोडंफार विचलित होणारच, थोडाफार तडाखे बसणारच, पण तुम्ही पुन्हा सांभाळून जाता. जसं श्रीरामकृष्ण म्हणतात की जेव्हा जहाज जातं मोठं पाण्यातून, तेव्हा सगळं बाकीचं आसमंत हलतो, पाणी हलतं खूप, पाणी खूप गचके खातं, खालीवर खूप होतं आणि त्याच्यावेळी नौका असतात त्या पण गचक्या अशा उलट्या पडल्या अशा होतात त्या, परंतु त्या बुडत नाहीत, हालतात खूप वेगाने, म्हणजे खूप दसकळतात त्या, परंतु बुडत नाही. पण एखादी बेसावधी बुडते पण ते. एवढं मोठं जहाज गेलं, त्याचं पाणी उसळलं, त्याच्यामध्ये तसं होतं, क्वचित होतं, पण उसळते पाणी होतं. ते म्हणतात इथे की मनाशी मात्र पक्की खुणगाठ बांधून असावी की ते आपले कुणीच नव्हे. आता ते मनाने स्वीकारणं आणि बाहेरून आणणं हे 2 गोष्टी बघा. याच्यात एक प्रकारचं काय अभिनय आहे, नाटकही आहे थोडंसं आहे की नाही. तुम्ही बाहेरून एक आहात, आतून एक आहात आहे ना की नाही. बाहेरून तुम्ही दाखवता की आम्ही तुमच्याशिवाय आम्हाला कोणीच नाही आहे की नाही. आतून हे आपले कोणीच नाही आहे. हे नाटकच आहे. यालाच आपण दुतोंडीपणा म्हणतो ना आहे की नाही. हा दुतोंडीपणा अशी म्हणतात काय, श्रीरामचा उपदेश आहे की आत बाहेर एक असावं. मग आत बाहेर कुठे एक आहे, 2 आहेत की आहे की नाही. पण इथे नाही आहे. इथे आत बाहेर 2 आहे, पण हा योग आहे. इथे काही दोष लागत नाही आहे की नाही. हा दोष लागत नाही, कारण ते जीवात्मा ऐक्य आहे की नाही, ब्रह्मात्मा ऐक्य आहे इथे आहे की नाही. ब्रह्म आणि तुमचा संबंध आहे की नाही. जसं समुद्रामध्ये खूप लाटा असतात आहे की नाही. आपण जेव्हा लाटा बघतो तेव्हा ही माझ्याच बाजूची लाट आहे, थोडी बाजूची आहे माझी असं म्हणतो. त्या बाजूने जेव्हा बघितलं आपण, लाटांच्या बाजूने बघितलं, तो संसार असतो. तिथे नामरूप असतं, तिथे माया असते, त्यालाच मन म्हणतात. ते त्यांनी सगळं एकच आहे. माया, नामरूप, मन हे सगळं एकच आहे, त्यात काही फरक नाही आहे, ते सगळं समानार्थी आहे. त्या बाजूने जेव्हा बघता तुम्ही, तेव्हा ही माझी जवळची लाट आहे, दूरची लाट आहे वगैरे वगैरे आपण म्हणू शकतो. ही लहान आहे, ही मोठी आहे, हा भेद असतो, भिन्नता असते. पण जेव्हा मी समुद्र आहे म्हणतो तेव्हा मात्र तिथे काही नाही आहे की नाही. ते थोडीसुद्धा भिन्नता नाही, थोडीसुद्धा भेदभाव नाही आहे, सगळं एक आहे.
कारण तुम्ही समुद्र आणि समुद्र सोडून दुसरं काहीच नाही आहे. एकमेव नाही आहे ते, एकमेव अद्वितीयम आहे. एक आणि एकच नाही आहे, एक आणि एकच आणि दुसरं काही नाही असं आहे ते. तिथे समुद्र आणि समुद्रच आहे, दुसरं काहीच नाही आहे. व्यवहारासाठी आपण नामरूप आणतो आहे, व्यवहारामध्ये आपण नामरूप आणतो आहे, त्याचा उल्लेख पण करतो. ही लाट आहे, ही लाट आहे, ही लाट आहे, बघा तिकडून मोठी उंच लाट आहे म्हणतो. हा व्यवहार आहे. पण व्यवहार आहे म्हणजे ते अध्यात्म नाही आहे, ते तत्त्वज्ञान नाही आहे. तत्त्वज्ञान म्हणतं तुम्ही बघता म्हणून तुम्हाला लाट दिसते, पण तो आहे समुद्र. तुम्ही त्याला समुद्र न म्हणता लाट म्हणता, हा तुमचा व्यवहार आहे. म्हणा की काय हरकत नाही. पण लाट आहे असं म्हणताना कधी विसरू नका मी समुद्र आहे असं म्हणतो आहे. नाही, कारण तुम्हाला लाट कोणत्याही प्रकारे वेगळी काढून देता येत नाही. समुद्रापासून कोणत्याही प्रकारे वेगळी करता येते. नामरूप नावाची गोष्ट अस्तित्वात नसते की नाही. नामालाही अस्तित्व नाही, रूपालाही अस्तित्व नाही आहे की नाही. त्याला काही अस्तित्व नाही आहे. ते मनाने निर्माण केलेली गोष्ट आहे ती नामरूप. म्हणजे वास्तविकमध्ये किंवा प्रत्यक्षात अशी गोष्ट नसते की नामरूप. म्हणून त्याला माया म्हणतात. त्यालाच माया म्हणतात. माया म्हणजे प्रत्यक्षात ती गोष्ट नाही आहे, पण तुम्हाला मात्र ते दिसते नामरूपामुळे. त्यालाच मन म्हणतात. मन नावाची गोष्ट नाही आहे की नाही. पण मन हे सगळं खेळ करतं. म्हणून तिन्ही गोष्टीला एकच म्हणतात. मन, माया आणि नामरूप तिघांना एकच म्हणतात. म्हणजे तिन्ही गोष्टी आहेत, पण तिन्ही गोष्टी नाही आहेत की नाही. असून नसून असलेल्या आहेत की नाही. ही भूमिका स्वीकारल्यानंतर ब्रह्मात्मैक्यबोध, ब्रह्म आणि ब्रह्मो जीव ब्रह्मैव नापराहा. जीव आणि ब्रह्म हे थोडेसुद्धा अपर म्हणजे वेगवेगळे नाही आहेत की नाही. ते सूरदासांचं आहे ना की सूरसाम झगरो. मी सूर आणि म्हणजे सूरदास आणि देवाशी भांडतात ते आहे की नाही. अब की बार मोरे पार उतारो प्रणनही जात टरो आहे की नाही. कारण तू आणि मी वेगळे नाही आहे आणि तुम्हाला तू उद्धार करत नाही म्हणजे काय आहेस. तुझा प्रण आहे काय की तू स्वतःलाच कसं काय बंधनात टाकशील की नाही. तुझा ज्यांनी आश्रय घेतला आहे चरणांचा की त्यांनी आपलं मन तुला दिलं आहे, मग त्याचा तो उद्धार कसा होणार नाही. ते तुझी प्रतिज्ञाच भंग होईल ना. आता गीतेमध्ये किती प्रतिज्ञा आहे बघा. न मे भक्त प्रणश्रुती, ही देवाची हे प्रतिज्ञा आहे. माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही, ही प्रतिज्ञा आहे. गीतेमध्ये किती प्रतिज्ञा आहे. शेवटी 18व्या अध्यायात 2-3 प्रतिज्ञा आहे की नाही. काही ते मी तुला उद्धार करेन काय, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण व्रज. तू सगळं कर्तव्यांचा त्याग कर काही नाही, म्हणजे सकामतेचा त्याग कर. मला शरणे मला फक्त मला शरणे माम एकम शरणम व्रज. फक्त मला शरणे अहम त्वा सर्व पापेभ्य मोही प्रतिज्ञा ही. तुला जे काही काळजी असतील, टेन्शन असेल, म्हणजे माझ्या कर्मफलाचं काय होईल आहे की नाही. माझ्यातून असं घडलं, माझ्यातून तसं घडलं नाही घडलं, मला आठवतं नाही आठवतं, त्याचं काय होईल आहे. नो वरी मा शुचः. त्याला काही विचार करू नको, ते सगळं माझ्याकडे सोपवून दे. अहम त्वाम मी तुझं सर्व मोक्ष इच्छामी. ते सगळ्यापासून तुला मोक्ष इच्छाने म्हणजे मुक्त करेन, ही प्रतिज्ञा आहे. या सगळ्या प्रतिज्ञा अशा असतात की ते देवाच्या देवाने दिलेलं वचन त्याला प्रतिज्ञा म्हणतो आपण. ते तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे म्हणजे तुम्हाला मिळणारच. जसं आपण म्हणतो ना, आय प्रॉमिस टू पे द बेअरर ऑन डिमांड सम ऑफ रुपीज 100, 500 काय जे काय असेल ते आहे की नाही. ते प्रॉमिस आहे, ते प्रॉमिसरी नोट आहे की नाही. खाली सही आहे. म्हणजे तुम्ही 500 रुपये घेऊन बाजारात गेले, तुम्हाला 500 रुपयाचं ती किमती तर तुम्हाला मिळणारच, वचन आहे ते की नाही. तिथे कुठे नाही 500 रुपयांना तुम्ही 400 रुपयाची गोष्ट नाही, 500 रुपये घेऊन 500च असते. 1 रुपयासुद्धा कमी नाही, 1 पैसाही कमी नाही ते. तसं देवाने दिलेलं वचन जसं तसं असतं ते. म्हणून इथे शेवटचं पाकिट छान आहे. पण मनाशी मात्र पक्की खोनगाठ बांधून असावं, हे मात्र समजून घ्यायला हवं. पक्की खोनगाठ बांधून असावं की ते आपले कोणीच नव्हे, ते जग आपलं नाही आहे. पक्की खोनगाठ बांधून घ्या. खोनगाठ तो माहीत आहे, आपण विसरतो वारंवार म्हणून आपण काहीतरी खुण्याची गाठ बांधतो. आजकाल तर मोबाईल आहे, त्याच्यात मेमरी असते आहे की नाही. पटकन तुम्हाला आठवण करून देते, घंटी वाजते, काय असेल ते असेल, तुम्हाला माहिती आहे सगळं आहे की नाही. ती पक्की खोनगाठ तुम्हाला स्मरण करून देते की नाही. वारंवार तुम्हाला स्मरण. आपण गाठ चाचपून बघतो, आपल्या किल्ल्या चाचपून बघतो, आपण मोबाईल चाचपून बघतो जागेवर आहे की नाही, की कुठेतरी गलनला तिकडे इकडे पळाला का तो मोबाईल कुठे. आपण सतत बघतो की आहे की नाही जागेवर तो आहे की नाही. असतो तो, आपण ठेवलाच असतो, पण कुठेतरी जातो तो, कसा जातो माहीत नाही तो आहे की नाही. म्हणून आपण आहे की नाही सतत बघत असतो, किल्ल्या बघत असतो सतत की आहे की जागेवर कुठे इकडे तिकडेच घसरल्या नाहीत त्या की नाही. तसंच मनामध्ये पक्की खोनगाठ बांधून असं आपले कुणीच नव्हे,
आणि मनामशी पक्की कुणकट बांधू सणावा की ईश्वरच फक्त आपला आहे. मा तमार बोई आम्हाला केव नाही. श्रीरामची प्रार्थना आहे, आई तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी नाही, ही पक्की खुणगाठ आहे. तशीच पक्की खुणगाठ आहे जगात तुम्ही राहा, पण जगातलं तुमचं काही नाही आहे, वस्तू नाही आहे, व्यक्ती नाही आहे, घटना नाही आहे, कशाची तुमचा संबंध नाही आहे. तुम्ही मुक्त आहात. फक्त हा मुक्ततेचा अनुभव तुम्हाला आता होत नाही आहे, ते तुमचं आपली कमी पडतो आहे तिथे आपण, आहे की नाही. पण तिथे याचा अर्थ कधीच होणार नाही असं नाही आहे, की नाही. आज आपल्याला नाही तो अनुभव आहे, पण तुम्ही आधी या क्षणाला मुक्त आहात, आहे की नाही. हे आपलं तत्त्वज्ञान सांगतं. तत्त्वज्ञान शब्दाचा अर्थ तो असतो. तत् म्हणजे ब्रह्म, तत्त्व म्हणजे जीव, हे दोघं एकत्र त्याला तत्त्वज्ञान म्हणतात, आहे की नाही. त्यात काही भेद नाही आहे, पण त्याचा अनुभव आज आपल्याला होत नाही आहे. व्हायला पाहिजे, होत नाही आहे, कारण आपण थोडं इकडे तिकडे सरा गेलो, इकडे तिकडे आडवणाला गेलो. पण आपण आडवणा गेलो म्हणजे रस्त्यावर येऊ शकत नाही असं नाही आहे, की नाही. थोड्या वेळासाठी इकडे गेलो, पुन्हा रस्त्यावर येऊ शकतो, पुन्हा पण मुक्ती गाठू शकतो, मुक्तीच्या रस्त्यावर वाटचाल करू शकतो. त्यामुळे इथे जे सांगितलं आहे की दोन्ही महत्त्वाचे आहे. खूणगाठ दोन्हीसाठी पाहिजे. या जगामध्ये त्यात विचार करावा लागेल. थोडा जर विचार केला की नाही, हे मनाच्या याच्यावर, बुद्धीवर आपल्या अवलंबून आहे की तुम्हाला किती समजला हा विषय. जर विषय समजला असेल तुम्हाला आपोआप कळेल की या जगामध्ये कशाची आपला संबंध नाही. आपण मुक्त, निस्संग आहोत. आपण कमळाचं पान निस्संग असतं. पद्मपत्र मीमांबसा पाण्यात आहे, पण पाण्याचा स्पर्श त्याला होत नाही आहे. तसंच आपण जगात आहोत, जगाशी आपला काही संबंध नाही आहे. याचा अर्थ संबंध नाही म्हणजे आपण काहीतरी कुठेतरी हवेत तरंगतो असं नाही आहे. जगातच आहोत. मनाने जगाशी काही संबंध नाही आपला, की नाही. मन मुक्त आहे आपलं, की नाही. पण आपण मन मुक्त आहे, आपणही मुक्त होऊ शकतो. जीवन आपणही मुक्त होऊ शकतो. आपलं मन पण मुक्त करू शकतो. हे जर झालं मग त्याला म्हणतात ब्रह्मनिर्वाण मृच्छती. म्हणजे आपण जिथून आलो तिथेच पुन्हा परत गेलो, त्याला ब्रह्मनिर्वाण म्हणतात, की नाही. दिव्याची ज्योत असते, ती जळत असते, ती विजली कुठे जाते, ते तेज कुठे गेलं, ती ज्योत कुठे गेली, ती आपल्या स्वरूपाला गेली, त्याला ब्रह्मनिर्वाण म्हणतात, की नाही. आपण ब्रह्मातून निर्माण झालो, आता कुठे गेलो, आपण कुठे गेलो नाही. आपण आधी तिथेच होतो, फक्त आपल्याला ते दृश्य होत नव्हतं, दिसायला लागतं, आपला अनुभवायला लागतो. जी परोक्ष गोष्ट असते ती आता अपरोक्ष होते. जी इतरांचा अनुभव असतो तो तुमचा अनुभव होतो. इतरांचे डोळेनी बघता तुम्ही, आता तुमच्या डोळ्यांनी बघता, त्याला अपरोक्ष म्हणतात. असो, पुढच्या रविवारी आपण बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.